आता पाहूया लोकसभा रणधुमाळी संदर्भातल्या टॉप 9 बातम्या। मोदी सरकारचा मोठा निर्णय सीए अर्थात नागरिकत्व सुधारणा विधेयकाची अधिसूचना प्रसिद्ध। पाकिस्तान, बांगलादेश आणि अफगाणिस्तान या 3 देशांमधील अल्पसंख्याकांना भारतीय नागरिकत्व देण्याची तरतूद। सीए म्हणजे निवडणुकांच्या तोंडावर पब्लिसिटी आहे। पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जींचा टोला, मला आधी नियम पाहू द्या, अद्याप अधिसूचना जारी केलेली नाही। जर लोकांना नियमानुसार त्यांच्या अधिकारांपासून वंचित ठेवलं जात असेल तर आम्ही त्याविरुद्ध लढा देऊ, ममता बॅनर्जींनी मांडलं मत। कमी जागा मान्य नसल्याने शिंदेंची दिल्लीवारी रद्द, सूत्रांची माहिती। महायुतीची दिल्लीतील बैठक रद्द, फक्त उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस दिल्लीला भाजपच्या निवडणूक समितीच्या बैठकीसाठी उपस्थित, जागावाटप लांबणीवर पडण्याची शक्यता। भाजपच्या केंद्रीय निवडणूक समितीच्या बैठकीत राज्यातील 25 जागांवर चर्चा, बारामती आणि चंद्रपूरच्या जागेबाबतही बैठकीत चर्चा। 80% जागावाटपाचा निर्णय 1 ते 2 दिवसात जागावाटप निश्चित होईल, घटक पक्षांना सन्मानपूर्वक जागा मिळतील, चंद्रशेखर बावनकुळेंची माहिती। त्या 80% जागाचा निर्णय हा झालाच आहे। 20% जागाचा निर्णय 1-2 दिवसामध्ये होईल। फार काही महायुतीमध्ये ताणतणाव नाही। जागावाटपावरून महायुतीत घमासान, सन्मानजनक जागा नाही मिळाल्या तर त्यांचा सन्मान करू, भरत गोगावलेंचा भाजपला उपरोधिक टोला, आमचे सिटिंग खासदार 13 आहेत, त्यावर आम्ही जागा घेणार, मुख्यमंत्री निर्णय घेतील, गोगावलेंचं वक्तव्य। जे सिटिंग सीट आहेत ते तर आहेतच, पण त्याच्याही पेक्षा आणखीन 2-3 सीट वाढीव मिळायला पाहिजेत। सन्मान नाही मिळाला तर काय करतील, आमचा अन्मान करतील काय? आम्ही सन्मानाने आम्ही त्यांच्या सोबत युती केलेली आहे, ते आमचा अन्मान करतील, तेव्हा त्यांच्या सन्मानाला मुकतील। जागावाटपाबाबत बाहेर चर्चा करू नका, मंत्रिमंडळाच्या बैठकीत शिंदे फडणवीसांच्या मंत्र्यांना सूचना, सूत्रांची माहिती। कोल्हापुरातून शाहू महाराजांनी निवडणूक लढवावी, मला आनंद होईल, शाहू महाराजांनी निवडणूक लढवावी, मी स्वतः त्यांना सांगितले, शरद पवारांची पत्रकार परिषदेत माहिती।